हॅलो. इथून तमनाट टीम जर का सेमीफायनल पर्यंत पोहोचली तर आमचे केतनजी गवले यांच्याकडून त्यांना टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येईल. तर नो चेंडू, पहिला चेंडू आपण पाहायला गेलं, नो चेंडू. त्यानंतर असेल फ्रीट. इथे फ्रीटचा चेंडू मिड डिझाइन मध्ये कोणत्या प्रकारची धाव नाहीये. तर का लॉटरीचा तिकीट जरूर लागलं होतं, पावसामध्ये भिजलं गेलं, यावरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निशुल्क चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला गेला, एक धाव बॅटच्या साईडने होती पहिल्या चेंडूवरती आणि सॉरी त्यानंतर आपण पाहायला गेलं नोचा म्हणजे 2 धावा. पुन्हा एकदा मिडा डिझाइन मध्ये अतुल नवले कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद, पहिला झटका, पहिल्याकडे पहिला फलंदाज माघारी. झटका क्रमांक 1 येणारा मार्गस्थ, पहिला फलंदाजी झाली. करावं लागेल. मिड डिझाइन मध्ये रॅपिड शॉट होता वैभवचा, बंटीचा, त्याच्या बॅटमधून एक रॉकेट निघालं होतं, पण अतुल नवले इथं आडवले. जबरदस्त भिंत त्या ठिकाणी समोर उभे राहिली. सुंदर झेल मिड डिझाइन मध्ये पाहिला गेला, पहिला झटका पाहिला गेला. नवीन फलंदाज वन डाऊनला अनिकेत. 2 चेंडू 2 धावा. इथे यॉर्कलॅंड चेंडू आपण पाहिला गेला, टार्गेट करण्याचा प्रयत्न, बॅकअप या ठिकाणी सुरक्षित नाहीये आणि या चेंडूवरती मिळतील 4. टोटल 5 धावा आपण पाहतो. बॅट्समनच्या खात्यामध्ये या 5 धावा जरूर मोजल्या जातील. अनिकेत गायकवाड आणि रुपेश भोईर यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. अनिकेत प्रत्येक षटकाराला 1000 आणि 3 षटकाराला सलगच्या 5000. सर ऑनफिल्ड डिसिजन 5 धावा क्लिअर आहेत. पाच धावा आपण या ठिकाणी पाहतोय. पंच जरूर अनिकेत समजून सांगते काय पहिली धाव पूर्ण होण्यापर्यंत आपण पाहतोय. हा थ्रो झाला होता सर सेकंड लाईनला. आपण बघतो 2 फलंदाज जेव्हा क्रॉस होतात त्यावेळेस ते धावा एक्स्ट्रा आपण पाहतो मोजल्या जातात. वैभव बंटी या ठिकाणी 5 धावा आणि स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. इथे उर्फे चेंडू रंगा फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव आपण पाहतो स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. 8 धावा आपण पाहतोय. त्याच्या रजनीमध्ये पाहिल्या गेल्या जे सिद्धिविनायक निलपाडा संघाकडून ऋषी आला त्यांनी एक चौका ठोकला आणि त्यानंतर 4 धावा ज्या मैदानात होऊन घेतल्या त्या कारणीभूत ठरल्या होत्या.
सायली 11 एसीसी चिंचवली संघाला. त्यामुळे अतिरिक्त धावा आहेत ना केतन सर कुठेतरी धोकादायक ठरतात. उर्फी चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये अतुल नवले चेंडूवर पोहोचू शकले नाहीत. वन बाउंड चेंडू उचलला जातो आहे इथे सुरेखरित्या आपण पाहतोय थ्रो सुरेख कलेक्शन या ठिकाणी अतुलचं चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा अनिकेतच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती म्हणजे प्रति चेंडू 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू आपण पाहतोय पॉवर प्लेचं एक मात्र षटक बाबू आकाश धुरीचं हा षटक आपण पाहतोय. इथे हे सुरेख फटका रिवासाठी आणि त्याच्या बॅट मधून चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतोय. दरम्यान पाहिलं गेलं सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा पूर्ण केली जातात. या 2 धाव्याने स्कोर कार्ड पहिलं षटक समाप्त झालाय. 12च्या रन रेट आपण पाहतो संघ या ठिकाणी धावतो आहे. पहिलं षटक समाप्त 12 धावा स्कोर कार्ड वरती ठोकरीचे. षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदर्श. आदर्श मोहिते आपण पाहतोय. वडिलांनी अनेक वर्ष मैदान गाजवलंय आणि आता सुपुत्र आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो 14 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पोट फिरवलेत अतुल चेंडू खाली आला झेल ड्रॉप वेट केलं आणि झेल जमिनीलगत घेऊन गेला. दुसरी धाव राकेश आपण पाहतो चित्तेके चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. राकेश सगळ्या फलंदाजाला जीवनात देणं म्हणजे खूप काही गमावणं. इथे 2 धाव्याने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. अफलातून फटकेबाज अनिकेत नॉन स्ट्राईकला आहे. राकेश स्ट्राईकला. आदर्शचा सुंदर चेंडू होता. मिका डीजे मास्टरच्या सोबत आपण पाहतोय काहीसा संगीत चॉईस करत असताना इथे शपल केल्याचा प्रयत्न केला. मागचा दरवाजा उघडा केला. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद झटका क्रमांक दुसरा दिलाय तो छत्रपती तमना संघाला राकेशच्या स्वरूपात ठोक दिसे.
जरूर डीजे मास्टर गोलंदाज सज्ज. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचवू शकला नाही. दुसरी धाव अक्षय भोईर आपण पाहतो नवीन फलंदाज इंटर झालेत मैदानावरती. त्यांच्या माध्यमातून अकाउंट ओपन त्यांचा आणि संघासाठी 2 धावा आपण पाहतो जोडल्या जातील. 18 धावा 4 चेंडू आतापर्यंत या दुसऱ्या षटकात आपण पाहतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5वा चेंडू. तर केतन भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. अक्षय केतन गवले याचकडून अक्षय भोईरसाठी पारितोषिक लागलं जात आहे. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. चेंडू जातो शॉर्ट फाईट डिझर मध्ये सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. बघा षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं इथे. चौकार पण षटकार या इनिंग मध्ये 2 षटकार फक्त मारायचे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. शिरसे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच रवींद्र भोईर त्यांच्या सोबत आम्ही पाहतोय सुनीलजी भोईर आणि त्याचबरोबर रोहितजी बोराडे भिसेगावरून या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कडा 28 या आकड्यावरती ठोक डीजे. एखादा वादक जेव्हा डीजे ऑपरेटर बनतोय तर असे संगीत लागले जाणारच. हा मिका जरूर मिका आहे त्या ठिकाणी. आणि आता ब्रांज नाशिक जे बेंजो मध्ये या कच्ची वाजामध्ये जे अनेक व्हरायटीज आहेत ते तुम्हाला आता ऐकायला मिळतील. जरूर मिकाच्या माध्यमातून आता डीजे मास्टरच्या भूमिकेत तो आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा. 2 फलंदाज मार्गस्थ झाले अनिकेत आणि सोबत अक्षय. हे 2 फलंदाज आपण पाहतोय. दोघांसाठी भरघोस पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. अतुल गोलंदाजी मार्क वरती सिनियर प्लेयर आहे. पहिल्यांदा कसा फलंदाज चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. स्कोरकडे 29 आपण पाहतोय. जरूर पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी मार्क वरती. अतुल तयार. चेंडूला इथे डायरेक्ट हिट. लेझी क्रिकेट त्यामुळे पहिली अक्षय भोईरची विकेट. झटका क्रमांक 3. तो
धन्यवाद डीजे मास्टर. तिसरं षटक प्रगती पथावरती पहिला चेंडू होती सिंगल 29 धावेवरती तिसरा विकेट आपण या ठिकाणी पाहिला. अकिब पाटील, केतन बाबरे सर, राकेशजी दलवी सर, प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी शोधलं जातं, व्यासपीठावरती बोलवलं जातं. या दरम्यान पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. हा चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. तो शिरसी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रवींद्र भोईर साहेब, सुनीलजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर रोहितजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मैदानावरती गेलात, मैदानाची शोभा वाढवले, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. इथे स्वीप मारण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. डायरेक्ट हिट जरूर झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आले आणि भाव वाढलाय तिसऱ्या पंचांचा आपण या ठिकाणी पाहतोय. डायरेक्ट हिट जरूर आपण पाहतोय. या सर. तर हा 12 प्लेअरने मान वरती गेली, सांगितलं बोट आलेलं आउट आहे. या फलंदाजे बाद. जय होईल या मॅच मधील कर्जत उपशहर प्रमुख माननीय वैभव दादा सुरवरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दादांनी सांगितलंय जोही संघ या ठिकाणी विजय होतो त्याला थंड पाणी नाश्ता पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, कारण पराभूत संघ घरी निघून जातो आणि त्याचकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं हे पारितोषिक त्यांना दिलं जात आहे ते विजेते संघाला. गुड्डू स्ट्राइक लेफ्ट फलंदाज. लाजवाब चेंडू अतुलचा यॉर्कलॅंड चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एकदा पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लिझी क्रिकेट पाहिला जातोय. चेंडू परत पोहोचणं गरजेचं होतं, लेट पोहोचला तर आपण पाहतो डायरेक्ट करणं गरजेचं होतं. तिथे चेंडू लेट पोहोचला, दरम्यान 2 धावा आपण पाहतोय. अनिकेत आणि त्यासोबत गुड्डू. धावसंख्या स्कोर कार्ड 5 चेंडू झाले, 35 धावा स्कोर कार्ड वरती आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती शेवटचा चेंडू अतुल नवले यांचा पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतात. इथे सुरेख चेंडू, दांडीत 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 दांडी गुल, फलंदाज बाद, झटका ठोकली. डीजे मास्टरने अशी काहीतरी उडती गाणी लाव. हा, जे झोपले ते जागे होतील, जे बसले ते उभे राहतील. कोण डीजे मास्टर पाहायला? गलत नका समजू.
आनंद. हॅलो, थोडं थांबवतो सर. प्रत्येक षटकारासाठी युवा उद्योजक प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे पाहतोय गोलंदाज निमेश. इथे सुरेख फटका अनिकेतच्या बॅट मधून देणका हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार ठोक. अनिकेत भुईर यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय. आतापर्यंत अनिकेत भुईरने 1500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी पटकवलंय. आणि जर 2 षटकार आले तर प्रभू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि अनिकेत गायकवाड यांच्याकडून 2000. इथे सुरेख फटका बॅक टू बॅक फटका आपण पाहतो. इथे शतरक्षक पाहतो चुकी करतोय. पॅडल केला चेंडूला त्या दरम्यान आपण पाहतो शतरक्षक चेंडूचा जरूर पाठला केलाय पण चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलाय हा सुंदर चौकार. सुंदर षटकार ठोकला होता मिड विकेटला. त्यासाठी 2000 रोख पारितोषिक आलंय. आता प्रत्येक षटकाराला 2000 पारितोषिक असेल अनिकेतसाठी. तर ऋषी भोईर यांच्याकडून चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. नशीब मोदीने 2000च्या नोटा बंद केल्यात. इथे पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये लॉंगन झोन मध्ये शतरक्षक आहे. आतापर्यंत चांगली पारी खेळणारा पैसे आणि पैशाची उधळण होत असताना हा फलंदाज आपण पाहतो. वैयक्तिक धावा कुठल्या त्यांनी वैयक्तिक 24 धावा पटकवल्या आणि या 24 धावा पटकवत असताना संघासाठी चांगलं कामगिरी आणि रोख पारितोषिक 4000 रुपये त्यांनी पटकवले. दर्शनच्या प्रत्येक रन साठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. अनिकेतजी गायकवाड याचकडून पारितोषिक लागले गेले. आज मला असं वाटतंय मॅथ्स मध्ये PhD केली असती CA किंवा एखादं अकाउंटिंगचं काम केलं असतं तर आज पारितोषिक होताना अडचण निर्माण झाली नसती. इथे सुरेख चेंडू दांडी 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 गुल. पुन्हा एकदा आपण अँजेलो मॅथ्यूसला टाइम आउट पाहिलं होतं. फलंदाज बाद होता. आज आम्ही पर्लीच्या मैदानावरती असंच एका फलंदाजाला बाद दिलं. बॅट्समन थेट पवेलियन कक्षामध्ये गेला. त्यानंतर दुसरा बॅट्समन आतमध्ये इंटर झाला. तो बॅट्समन त्या ठिकाणी काय करायचं राजेश सरांनी पंताच्या भूमिकेमध्ये होतो तिथं विचार केला. आता जुना नियम भरपूर झाला पॅनल्टीचा. आता तो ओरिजिनल डिसिजन आहे रूल्स प्रमाणे फलंदाज त्या ठिकाणी बाद दिला. बिचारा अनिल नावाचा जो फलंदाज होता तो बाद झाला तिथे. इथे पाहतोय
वाईट चेंडू आणि त्या दरम्यान धावबाद होतो फलंदाज. ते मराठीमध्ये म्हणे ना, हत्ती गेलं शेपूट राहिलं. हा योगेश सर, 2 चेंडू शिल्लक आहेत, खूप महत्वाचं असतं इथे. धावांचा पाठलाग होत असताना खूप महत्वाचे असतात. प्रथम इनिंग मध्ये थोडस सोपं, इथे चांगला चेंडू. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. जरूर लक्ष केंद्रित केलं जाईल. समीर शिंदे एसटीच्या पाठीमागे दुखापत मोठी नसावी. समीर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, फलंदाज धावबाद. बाईची एक धाव, एक्स्ट्रा धाव. दरम्यान पाहतो सुरेख फटका, एक धाव पुन्हा. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, फलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाची मागणी बरोबर गेली आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण आहेत का, दुसरी धाव पूर्ण आहेत का, ही शोधली जाईल. इथे जरूर स्कोर कार्ड आपण सांगूया. तिसरे पंच 12 प्लेयर त्यांचा तयारी, त्याच्याकडे जास्त कॅमेरे आहेत. ऑल आउट होतो. अभिजित कदम यांना आपल्या शुभ हस्ते रवींद्र भोईर सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तर पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड शेवटच्या चेंडूवरची सिंगल. जरूर एक सुंदर संगीत व्हायला पाहिजे आता, पण स्वागत समारंभानंतर. दरम्यान केतनजी वांबळे सर यांचे परम मित्र रोहितजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. रोहित दादा बोराडे आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान दरम्यान आपण पाहतोय. चला पिच क्युरेटर आपण पाहतो, आपण मैदानात ताबा घ्यायचे. ही मॅच समाप्त झाल्यानंतर मैदानाची डागडुजी आखणी आपण करायची आहे.
पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए जरूर आपण विजया दिशेने वाटचाल करण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती सोमदा 11 गुणगे संघाला 49 धावा कशा प्रकारे होतील हे ऐकूया आपण योगेशजी ढोले यांच्या आवाजात जरूर आमच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि एक सुंदर आवाज गुणगेकर आणि तमनाथकरांना आपण पाहतो सवय आहे आज गुणगे संघालाही आपण पाहतो एक सुंदर आवाज या ठिकाणी पाहावाच मिळाला ऐकताच मिळणार योगेशजी ढोले यांचा त्या दरम्यान कुंदनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत अभिषेक सरांना विनंती करतो आपल्या शुभ असते कुंदनजी भोईर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे ती आपण सेकंड राऊंड दैवली विपक्ष एक्सल या दोन संघांना विनंती करतोय आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन त्वरित आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे आपण पाहतोय प्रगती पथावरती अक्षय भोईरच आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज आलाय 6 धाव्यांच्या आतमध्ये जर षटक त्याने हाताळलं तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रफुल्ल भोईर यांच्याकडून चौकार आलाय शंकरच्या बाट मधून पुनश्च त्याच रिझन मध्ये त्याच पद्धतीने हा फटका खऱ्या अर्थाने सजवायचा होता परंतु यावेळी बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि यावेळी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय चला एक्सल आणि दहिवली ब आपण टॉस साठी यायचंय कर्जत शहर उपप्रमुख वैभवजी सुरावकर साहेबांच्या शुभ हस्ते एक्सल आणि त्यांच्या विपक्षामध्ये दहिवली ब या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल दहिवली टीमचा संघटक या ठिकाणी उपस्थित आहे एक्सल टीम आपण यायचंय टॉस करण्यासाठी हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल कंप्लीट झाली झेल पहिला हादरा सोमजाई 11 गुणगे चला एक्सेल टीमचा कर्णधार टॉस साठी आपण
आमचे सन्माननीय वैभवजी सुरावकर साहेबांच्या शुभ हस्ते या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी तेज सर्रार शॉर्ट प्लेनचा चेंडू पडल्यानंतर अगदी उचली घेतली चेंडूने आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडूची इथून सांगता झाली आहे आणि धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळते. परंतु महत्वपूर्ण जी विकेट होती ना शंकर पारदीची ती मात्र या गोलंदाजानं मिळवली आहे. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय आणि 4 धावा फक्त धाव फलकावरती आहे आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे अक्षय भोईर साठी प्रफुल्ल भोईर यांच्याकडून. एक्सेल टीमचा कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. मी वैभवजी सुरवकर साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. आमचे सन्माननीय समीरजी लोंगले आणि सचिनजी भोईर साहेबांकडून जर तमनाच संघ विजयी झाला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिलं षटक इथून आपण पाहतोय समाप्त झालाय अक्षय भोईरचं. त्यानं फक्त धावा खर्च केल्या 4. एक महत्वपूर्ण विकेट त्याने मात्र मिळवली आहे. आता दुसरं षटक आलंय प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अनिकेत आलाय. अनिकेत भोईर ज्यानं बॅटिंग खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर अप्रतिम केली. जिथे संघ थोडासा अडचणीमध्ये होता, जिथे संघासाठी धावा येत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना अनिकेत भोईरची आपल्याला पाहायला मिळेल. तर या दोन टीम मधून जी विनिंग टीम आहे ना तिला आमचे वैभवजी सुरावकर साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून अगदी काल देखील आणि आज देखील आपण पाहतोय ना की कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लागलं जात आहे आणि कॅश प्राइज म्हणजे विनिंग टीम साठी खऱ्या अर्थानं लागलं जात आहे. हा खोलवर टप्प्याचा चेंडू. चला ते 2000 रुपये अगदी प्रफुल्ल भोईर यांनी अक्षय भोईरच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेत. एक धाव आली आहे. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत भोईरच्या माध्यमातून. एकच धाव इथून कंप्लीट होईल. 5 धावा. एक्सेल टीम टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय खऱ्या अर्थानं त्यांनी घेतलाय. एक्सेल टीमने फिल्डिंग स्वीकारले. दैवली टीम आपण बॅटिंग साठी सज्ज राहायचे. अनिकेत भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. इथे मात्र बॅटीला स्पर्श. फ्लाइंग स्लिपला उद्देशने केली आहे चुकी. सोपा झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. इथे दुसरी खऱ्या अर्थानं विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. दुसरा हादरा इथून पाहायला मिळाला असता परंतु उद्देशने इथे झेल ड्रॉप केला आणि आपण पाहतोय फलंदाज अनिकेतला इथून जीवदान दिला. अगदी योगेश जर पाहायला गेला ना तर सध्या संधी निर्माण केली गेली होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही. परंतु आता ज्याच्या बॅटिंगची या ठिकाणी जर पाहायला गेलं तर झेल ड्रॉप झालाय अनिकेत संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न जरूर करेल. चांगला बॉल. यावेळी मात्र कडवा प्रकार. एक संधी निर्माण केली गेली आणि दुसरीकडे बॅटर स्ट्राईक रोटेट होता होता आल्या देतोय 6. जर पाहायला गेलं तर अनिकेत ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी मैदानात जरूर पाहायला मिळत होती परंतु त्याच्यानंतर एक संधी निर्माण केली गेली त्याच्यावरती आलाय सिक्सर. आणखी एक चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र डिपिक्स्टा रिजन कडे बॉल जाईल कव्हर रिजन मधून. अगदी चांगलं क्षेत्र रक्षण. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या
पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 14 आकड्यावरती. टार्गेट आहे धावसंख्येचं ते मात्र गुंडगे टीम साठी 49 आकड्यावरती. अगदी आपण पाहायला गेलं तर 49 रनची गरज आहे आणि आता मात्र 14 धावा धावपळकावरती. राईट अराउंड द विकेट. चांगला बॉल, अगदी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फिरवून मारण्याचा प्रयत्न, बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. दरम्यान जर तुम्ही विचार करायला गेलं तर आता अनिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. अगदी ज्या गोलंदाजीसाठी मी मगाशीच म्हटलं की ओळखला जाणारा अनिकेत आहे, परंतु आता ही गोलंदाजी सर्रासपणे तीक्ष्ण होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीत पहिलं सत्र आपण अनुभवलं, वारंवार रनआउटच्या विकेट तमणा संघाच्या धावफलकावरती दिसत होत्या आणि अशा परिस्थितीत मोठे फटके आले. एक अनिकेतची बॅटिंग, एक अक्षयची बॅटिंग मैदानात सरस ठरत होती. दरम्यान डेपिड विकेट रिझनकडे चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका ट्रॅक वरती 2 गाड्या जरूर आल्या. 2 धावा कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न जरूर होता, परंतु या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहा, पहिल्या षटकाचा योगेश विचार करायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या तब्बल 4 आणि त्याच्यानंतर टोटल सेकंड ओव्हर मध्ये अनिकेतच्या गोलंदाजीवरती धावा आल्या त्या मात्र तब्बल 12. टोटल जाऊन पोहोचले 8च्या सरासरीने 16 आकड्यावरती. डीजे मास्टर यांची कौतुक करावं लागेल, परंतु डीजे होऊन जाऊ द्या तुमच्या माध्यमातून. पाहायला मिळाली. अगदी अक्षयने गोलंदाजीला एक निरर्थक ठरवलं. त्याच्यानंतर आला अनिकेत, ज्याने मात्र 12 धावा जरूर खर्च केल्या. एक चांगली बॅटिंग लाईन सुद्धा मैदानात पाहायला मिळाली, कारण बॅटिंग लाईन वरती एकीकडे आहे गुंडगे संघाचा अनिकेत आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आहे समीर. अगदी दोनही तितकं ताकदवर बॅटर आहेत. आज गुंडगे टीमला जर या मॅच कडे विजयी पताका झळकवायचे असेल तर मोठमोठे फटके आणावे लागतील आणि तमना टीमला जर मात्र विजय साकार करायचा असेल तर या गुड्डूच्या गोलंदाजीवरती एक निरर्थक षटक फेकावं लागेल. अगदी म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. परंतु पाहूया, गुड्डू गोलंदाजी मार्क वरती आहे. हवाई सफर आहे, परंतु इथे जजमेंट चुकलं. अगदी बॅकअप मानावं लागेल वैभवच्या फिल्डिंगला आणि यावेळी रनआउटच्या स्वरूपात विकेट. घडलं काय पहा, पहिली चुकी गुड्डूने गोलंदाजी करताना केली, जिथे एक स्लोवर डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला. फटका जरूर खेचला गेला. ज्या फटक्यावरती बॅटर कडून चुकी झाली तो फटका खरं म्हणायला गेलं तर स्क्वेअर लेगच्या अगदी आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून यायला पाहिजे होता. तो आला ऑनसाइड रिझन मध्ये, जिथे मात्र फटका येत असताना झेलच्या नादात अक्षयने चुकी केली आणि त्यानंतर बॅकअप येता येता वैभवची फार मोठी साथ मित्रमंडळ मैदानात लागली गेली. लॉंग ऑफ रिझनचा खेळाडू ज्यावेळी लॉंग ऑन क्लिअर करतो ना त्यावेळी फार मोठं समीकरण वेगळं येतं. परंतु इथे वैभवच्या या फिल्डिंगचं एफर्ट पाहायला मिळाले, परंतु इथे संघासाठी कमीत कमी मला वाटतं या 3 धावा त्याने वाचवल्यात आणि त्यात मला वाटते 2 धावा वाचवल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला तो गुंडगे टीमने धावा संख्येसाठी, परंतु तिथे निष्फळ आला. तिथे विकेट प्राप्त झाली आहे. नेक्स्ट बॉल गुड्डूर. चांगला बॉल. ही ताकद आहे खरी म्हणायला गेली तर गुड्डूकडे ती ताकद आणावी लागते मैदानात, कारण तुमच्याकडे ती नजाकत पाहायला मिळते. अगदी पहिला बॉल स्लोवर डिलिव्हरी दिली होती, जिथे मात्र फलंदाजाला परतवण्यासाठी तयारी केली, परंतु आता येणारे 10 बॉल आहेत आणि गरज असेल ती 31 धाव संख्येची.
18 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 18 रन्स स्कोर बोर्ड. चांगला फटका पुन्हा एकदा टॅप करून गेले फटक्यामध्ये तितकी ताकद नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण खरं म्हणायला गेलं तर एकच धाव कंप्लीट. अगदी आउटविलचा तोटा यावेळी वैभवला जरूर मैदानात सहन करावा लागला आणि त्याच्यानंतर एक फेकी सुद्धा थोडेफार प्रमाणात चुकत होते, परंतु इथे येथील धावा 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. येणारे 9 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 29 धावा. गुड्डूचा नेक्स्ट बॉल राईट अप राउंड द विकेट. पुलर लेंथ लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र कडवा प्रहार आला नाहीये. अगदी समीर मात्र मैदानात ती मोठी चुकी करत होता आणि इथे मोठा फटका येणं अपेक्षित होता. सध्या गुंडगे टीमचा विचार करायला गेला तर या मैदानात तितकाच हाहाकार माजवण्याची गरज होती पहिल्या बॉल पासून, परंतु अक्षय भोईरने एक जादुई गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर अनिकेत आला. त्याने 12 धावा खर्च केल्या. 12 बॉल आणि 16 धावांचं समीकरण आला, परंतु आता गुड्डूने या सामन्याला युटर्न द्यायला सुरुवात केली. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा टीम मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 रन्स स्कोर बोर्ड. अगदी आता बॉल शिल्लक असतील ते मात्र 7. 27 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी पहिल्या बॉल वरती जर तुम्ही विचार करायला गेला तर 2 रन आल्या, त्याच्यानंतर आला डॉट, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 1 असा प्रकार सध्या मैदानात आपण पाहिला. गुड्डूच्या गोलंदाजीचा अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर मित्र म्हणेल फार चांगलं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली गेली ती आता गुड्डूच्या माध्यमातून. 5 धावा फक्त 6 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. चांगला बॉल. यावेळी मात्र समीकरण पाहतोय डॉटची संगता होईल. आता मात्र डॉटच्या मदतीने 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे. बजाव डीजे. चला जाऊया मॅच कडे. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 27 धावसंख्येची. सनील गोलंदाजी मार्क वरती. अगदी जर पाहायला गेलं तर खरोखर या गोलंदाजाचं मी कौतुक जरूर करेल. अगदी गुंडगे संघ सुद्धा त्या मैदानात खेळताना दिसून आला होता. अगदी कणपेच्या मैदानावरती एक इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून खैरात जरूर केली होती पारितोषिकांची. तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा त्यांनी दिलं होतं. अगदी मॅच कडे आपण वळूया. सनील गोलंदाजी मार्कवर. मॅच कोणी विन होऊ दे, सुनील भोईर यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज. अगदी पहिला बॉल आला या ठिकाणी वाईड. दैवली विभाग प्रमुख हर्षलजी मोरे यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संदेश बोराडे ग्रुप, संदेश इंद्रा ग्रुप तमनाथ यांच्याकडून पारितोषिक येते. सनीलच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपये.
25 धावा धावफलकावरती 25 रन्स. दरम्यान आपण पाहतोय कर्जत शहर अधिकारी सचिनजी भोईर मंचावरती उपस्थित आहेत. विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. कर्जत शहर अधिकारी सचिनजी भोईर आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. राईट अप राउंड द विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडा गुणगी टीम आता अडकीत्यात सापडल्यासारखी पाहायला मिळते. या 2 धावा जरूर येतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 27 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉल 23 धावसंख्येची गरज. सीधी बात नो बकवास. खरं म्हणायला गेलं तर साईल 22 पाहिजेत. म्हणजे 3 षटकार 1 चौकाराची नितांत गरज आहे. संदेश बोराडे इंदिरा ग्रुप तमनाथ यांच्याकडून प्रत्येक सनीलच्या विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. सनील संधी निर्माण करायची आहे परंतु यावेळी आपण पाहतोय ना एकच धाव इथे येईल. निर्णायक बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर आता सामन्यातली औपचारिकता साईल शिल्लक राहते. अगदी या सामन्यावरची जी पकड होती ती मजबूत केली गेल्या. अजूनही क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे माहित नाहीये. कारण कधी गोलंदाजाने केल्या चुका तर मात्र बॅकफूट वरती जरूर पाहायला मिळतो. प्रात्यक्षिक उदाहरण पाहिलेत आपण. अगदी तमना टीम त्या स्पर्धेत अगदी चांगल्यापणाने खेळत होती. मी वारंवार तेच उदाहरण दिलं कानपे टीमचं. कानपेचं मैदान तिथे मात्र देसाईपाडा आणि असरोटी यांच्यात जी मॅच झाली अतिशय लाजवाब अफलातून. त्यानंतर मुखपेट टीमची सुद्धा एक मॅच आपण अनुभवली. 3 बॉल 21 ची गरज आहे. चांगला फटका. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावर डिपेक्सला रिझनकडे बॉल ट्रॅव्हल होईल. इथे येतोय तो मात्र आता कणकणीत चौका. ठोक अगदी आपण पाहतोय चौकार आल्याच्या नंतर थोडं प्रेशर जरूर क्रिएट झालं होतं परंतु आता रिलॅक्स मॅच आहे. खरं म्हणायला गेलं तर सनीलसाठी कारण सिच्युएशन नुसार खेळ करणं अपेक्षित होता परंतु यावेळी मात्र चौकार जरूर आलाय. देर आहे दुरुस्त परंतु पाहूया अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या रणनीतीचा फटका समीरच्या बॅटमध्ये येतोय. आणखी चौकार यावेळी पाहायला मिळाला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच आणि 13 धावसंख्येची गरज. अगदी कमी फरकाने मी तर म्हणायला गुंडगे टीम थोडी परास्त होताना जरूर दिसली. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर अजूनही सामना कोणी जिंकलं नाही कोणी हरलं नाहीये परंतु मॅच वरची जी पकड आहे ती तमना संघाची भक्कम पाहायला मिळते. चांगला फटका. यावेळी मात्र समीरच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आले. इथे मॅच फिनिश होईल. चौकार येतोय. बॅक टू बॅक 3 चौकार आले.